कोल्हापूर पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, तक्रारींसाठी नागरिकांना आयुक्त कार्यालयात आणू नका. नागरिकांना छोट्या छोट्या तक्रारींसाठी थेट आयुक्त कार्यालयापर्यंत यावे लागता कामा नये. विभागीय स्तरावरच नागरिकांच्या तक्रारींचं निवारण झालं पाहिजे, असा कडक इशारा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाणी पुरवठा, कर वसुली, रस्ते, शिक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन अशा विविध विषयांवरती सविस्तर चर्चा झाली. शहरातील अनधिकृत हातगाड्यांवरती वेसन घालण्यासाठी अधिकृत हातगाड्यांना विभागीय कार्यालय स्तरावरती विशेष कॅम्प घेऊन QR कोड देण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. तसेच ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटवले आहे तिथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील अनधिकृत पाणी जोडण्या शोधून त्यांच्यावरती पथकामार्फत सातत्याने कठोर कारवाई सुरू ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत. यासोबतच शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करा, वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदारांकडूनच करून घ्या आणि शहरातील सर्व रस्त्यांचे ऑडिट करा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी डांबरी रस्त्यांचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची गुरुवारी तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. शहरातील कमर्शियल प्रॉपर्टीचा शोध घेऊन त्यांच्याकडून नियमानुसार कर आकारणी आणि वसुली करण्याचे निर्देश त्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील मल्टीलेव्हल कार पार्किंगची निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्याच्याच कंपनीमार्फत पार्किंग सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांच्या या कडक भूमिकेनंतर आता कोल्हापूर शहरातील रस्ते, अतिक्रमण आणि पाणी पुरवठ्याची समस्या किती वेगाने सुटते याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world.